ಖಾರ ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನೇನು ಬೇಕು ಮಮ್ಮಿ? ಕೊಬ್ಬರಿ, ಎಲ್ಲ ಮಸಾಲೆ, ಹವೇಜ, ಜೀರಿಗೆ, ಗೋಳು, ಲವಂಗ, ದಾಲ್ಚಿನ್ನಿ, ಕೊಬ್ಬರಿ ಇವೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರಿ. ಎಲ್ಲ ಹಾಕ್ಬೇಕು. ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಎಷ್ಟು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಹಾಕ್ತೇವೆ ಒಟ್ಟಿದ್ವಲ್ಲ. ಮೆಣಸಿಕಾಯಿ ಎಲ್ಲವ ಅವು ಹುರಿದಿ? सोलापूरಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ನೀವು? ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಬಲೆ ಕರಿಮೇವನು ಹಾಕ್ತಾರ. ಒಣಗಿಸ್ಬೇಕಲ್ಲ ಅವಕ್ಕ? ಹಸಿ ಬಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಖರೆ, ಒಣಗಿಸಿ ಒಣಗಿಸೋದು ಖಾರ ಸ್ವಾದ. ಎಣ್ಣೆ ಹಾಕ್ಬೇಕೇನದು? तिखट कुटण्यासाठी हे सगळं मसाला पाहिजे. लसूण, सगळ्या प्रकारचे मसाले, कढीपत्ता, हे कांदा, खोबरं, हे सगळं माझी मम्मीनं भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला लसूण सोलायचं असेल तर त्याच्यामध्ये मीठ घाला, आपोआप लवकर त्याचे वरचे साल्ट निघून जाईल. तेल पण घालायला पाहिजे त्याच्यामध्ये. हे सगळे खोबरं मिक्सरमध्ये लहान करून घ्यायचं. मिरची कुटण्यासाठी 4-5 दिवस तयारी करावं लागतंय. हे सगळं झालेलं आहे तयारी. 8 दिवस ना 4 दिवस ಹೇಳ್ತೀವಿ. माझ्या मम्मीला मराठी येत नाही, ती कन्नडमध्ये बोलते. ಬಿಸಿಲ ಹಾಕಿ ಅವೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಬೇಕು. 8 ದಿವಸ ಹತ್ತಲ್ಲ, 8 दिवस लागते तिखट कुटायला. फायनली मम्मी तिखट कुटून आणलेलं आहे. हे बघा किती स्मेल छान येते, वास. मसाला मसाला ते चाळी फायनली 8 दिवसांनंतर तिखट बरणीमध्ये जात आहे.